नमस्कार, मी सुवर्णा. 25 मिनिटं 50 बातम्या बुलेटिनला सुरुवात करूया. विरोधी पक्षाचे आमदार शपथ न घेताच अधिवेशनातून बाहेर पडले. विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. नव्या सरकारचा निषेध म्हणून शपथ घेणार नाही अशी भूमिका विरोधी आमदारांनी मांडली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत विरोधकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी आम्ही शपथ घेणार नाही आणि लोकशाही वाचवण्याकरता लढा देऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. मवियाचे आमदार उद्या शपथ घेणार आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शरद पवार उद्धव ठाकरेंशी बोलल्यानंतर मविया आमदारांनी हा निर्णय घेतला. विरोधकांना उद्यापर्यंत आमदारकीची शपथ घ्यावीच लागेल, तरच विरोधकांना परवा कामकाजात सहभागी होता येईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आमदारकीची शपथ न घेणं म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव असा टोला दरेकरांनी लगावला. तर शपथ न घेतल्यानं निवडून देणाऱ्या जनतेचा विरोधक अपमान करतायत असा निशाणाही दरेकरांनी साधला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मवियाला धक्का बसलेला आहे. समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडलेली आहे. अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेत आम्ही मवियात आता नाही अशी स्पष्टोक्ती दिली. विधानसभेत 13% मतदान कसं काय वाढलं असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी आव्हाडांकडून करण्यात आली. विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे अशी टीका अजित पवारांनी केली. लोकसभेमध्ये 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगल्या आणि विधानसभेत पराभव झाला म्हणून ईव्हीएम खराब असं कसं काय असा सवाल अजित पवारांनी केला. प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आव्हाड ही शेवटची लढाई लढतायत असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी हातात लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्केटवाडी अशा आशयाचा पोस्टर घेत निषेध केला. मार्केटवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिलाय. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी त्यांची मागणी आहे. मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील उद्या सकाळी 8 वाजता मार्केटवाडीला जाणार आहेत. सोलापुरात जात शरद पवार उत्तम जानकरांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली. फडणवीसांकडून आमदारकीची शपथ घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आमदारकीची शपथ घेण्यात आली. विधानसभेचा सदस्य म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली. विधान भवनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारकीची शपथ घेतली. राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार आहेत. उद्या राहुल नार्वेकर अर्ज भरतील अशी माहिती आहे. त्यांच्याकडे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. विधान परिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहतील अशी न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले. यावेळी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधान भवनात एकत्रित प्रवेश केला. मुख्य म्हणजे यावेळी अधिवेशनासाठी येताना दोघांनी हातात हात घालत एंट्री केली. मात्र या दोघांच्या एकत्रित एंट्रीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांच्या आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी गुलाबी फेटे बांधून अजित पवारांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचे आमदारही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फेटे बांधून आल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेच्या आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे परिधान केले होते. शपथ घेताच अजितदादांनी 1 कोटींची प्रॉपर्टी मुक्त केली. नवाब मलिकांची ही प्रॉपर्टी आता सोडवली जाईल असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपमध्ये जा, आपली संपत्ती ताब्यात घ्या अशी भाजपची ऑफर असल्याची टीका राऊतांनी केली. प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. त्यांच्याकडचे सगळे विषय संपल्यामुळे जुने विषय उकरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न राऊत करत आहेत असा टोला प्रवीण दरेकरांनी मारला. गेली अनेक राजकीय आणि क्षेत्रामध्ये काम केलं असे मधुकरराव पिचड देहावसान झालंय. काय होणार? नाही, ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. एक केवळ राजकारणी म्हणून नाही,
तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे. आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल, त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल, याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला. आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि पिचड साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांनी काही समस्या मांडल्या. त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे 20 किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं. त्यामुळे आज निळवंड्याचं पाणी 100 किलोमीटरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळतं आहे. एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा आग्रह असायचा की भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे. मागच्या काळात तोही निर्णय आम्ही घेतला. अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता. अतिशय मितभाषी होते, पण उत्तम व्यक्ती होते, सर्वांशी संबंध ठेवणारे होते. होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे. याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. युतीचे सगळे आमदार एकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र शपथ तरी जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकर पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. अजितदादांची संपत्ती मुक्त झाली, यात नवल वाटावं असं काही नाही, ते होणारच होतं. आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत. भाजपमध्ये गेल्यावर सगळे स्वच्छ होतात असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं आहेत. राज ठाकरेंनी काय करायचं हे फडणवीस ठरवतात असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला. माझं राहतं घर ईडीच्या ताब्यात आहे, पक्ष सोडला तर घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. शिंदे अजितदादांनी भीतीपोटीच पक्ष सोडला असा दावाही राऊतांनी केला. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. तर आमच्या सरकारसमोर कुणाचंही आव्हान नाही आणि गृहमंत्री पदावरूनही रस्सीखेच नाही असा दावा रावसाहेब दानवेंनी केला. महायुतीचं सरकार आल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आणि जबाबदारी पार पाडण्याकरता महायुतीकडून सगळेच प्रयत्न करू असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तर सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महायुती म्हणून पुढचे निर्णय घेताना आमच्याशी आणि मित्रपक्षांशी चर्चा करावीच लागेल असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा महाराष्ट्राच्या निवडणुकीत इंडिया आघाडीनं केलेल्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान संधी मिळाल्यास मी नक्कीच इंडिया आघाडीचं नेतृत्व करेन असं त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जींनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी खोचक टीका केली आहे. राऊतांसारखं विचलित बोलण्याचं काम आता दीदी करता आहेत असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान सोनिया गांधींना हे जे वक्तव्य ममता दीदींनी केले ते आवडणार नाही असंही ते म्हणाले. कल्याणमधील कचोरे या परिसरातील 40 मीटर तपासणी करता गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महिलेशी वाद घातला. या कर्मचाऱ्यांनी महिलेसह एका इसमाला मारहाणही केली असा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वसईत कौटुंबिक जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. काका पुतण्यात दगड आणि लाठाकाठ्यांनी मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास होणार आहे. कामांकरता मुंबई महापालिकेकडून वास्तुविशारद सल्लागाराची निवड करण्यात आली आहे. 473 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात ठाकरे गटाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये परिवहन कार्यालयाकडून मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना जप्त करण्यात आलं होतं. दरम्यान विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची घोषणा परिवहन विभागानं केली. पुण्याच्या हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून या समस्येमुळे नागरिक हैराण आहेत. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 327 हेक्टरवरील शेतीला फटका बसलाय. दरम्यान तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सांगलीच्या शिराळा आणि वाळवा या तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. दरम्यान पावसामुळे ऊसाच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तूर, हरभरा, कापूस पिकाचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. येवल्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतातील पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. नाशिकमध्ये 6 वर्षाच्या मुलीने अचानक 1 रुपयाचा कॉईन गिळून टाकला. मात्र कॉईन पोटातून बाहेर काढण्याकरता मोठा खर्च लागत असल्यानं कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. चंपाषष्ठी उत्सवाच्या सांगता सोहळ्याकरता जेजुरीत हजारो भाविक दाखल झालेत. या उत्सवासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. 40 ते 50 हजार भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडीमध्ये कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या वतीनं रॅली काढण्यात आली. रब्बी हंगामातील पीक विमा मुदतीत भरण्यासंदर्भात या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. शहराभोवतीच्या विविध उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक घटकांमुळे प्रदूषण वाढल्याची गंभीर बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील पारडीमध्ये शाळेच्या मध्यान्ह भोजनातून 106 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. दरम्यान सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी मात्र होणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवाराकडून तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालं. उड्डाणपुलावर काही ठिकाणी काम सुरू असल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान या प्रकरणी ठाणे आणि गुजरातमधील 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिम नगरपालिकेकडून 9 कोटी खर्च करून 8 वर्षांपूर्वी टेम्पल गार्डन आणि तारांगणाची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान अद्याप हे गार्डन बंद अवस्थेत असल्यानं नाराजी नागरिक व्यक्त करतायत. जळगावात भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त तळी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. घरोघरी बाजरीची भाकरी, खोबरं, गूळ, ठेचा असा नैवेद्य तयार करून तळी भरली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. सलग सुट्या आल्यानं कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. नाशिकच्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरातील सील केलेल्या दानपेट्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. मंदिरातील 4 दानपेट्यांमध्ये सुमारे 11 लाख रुपये जमा झाले होते. रायगडच्या माणगावमध्ये शहराच्या सुरक्षेकरता ठिकठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले. शहरातील एकूण 47 ठिकाणी 122 सीसीटीव्ही बसवण्यात आले. रासायनिक सांडपाण्याची विनापरवाना साठवणूक आणि विल्हेवाट लावल्याप्रकरणी अखेर बोईसर तारापूर एमआयडीसीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीने कोणतीही प्रक्रिया न करताच बेकायदेशीररित्या रासायनिक सांडपाण्याची साठवणूक केल्यानं गुन्हा नोंदवण्यात आला. चंद्रपूर शहराच्या घनदाट वस्तीच्या बंगाली कॅम्प या भागात एक मादी सांबर मृतावस्थेत आढळून आलं. मादी सांबर हे कोणत्या वस्तीतून आलं याबाबत वनविभाग तपास करत आहे. नाशिकमध्ये कोयत्यानं वार करून हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. नितीन शेट्टी असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे. घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. नाशिकात चेन स्नॅचर्सनी धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये संताप आहे. चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आलं. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.